आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। लोकांनी प्रत्येक लोकांनी मोठ्या प्रमाणावर रॅली काढून आलेले एकूण 4 ते 5 जण आले। काय सांगणार? काय माहिती का, आज हा मुख्य रोड आहे, क्षेत्रीय कार्यालय हा नगर रोड आहे, मुख्य रोड आहे आणि या ठिकाणी आम्ही गर्दी घेऊन यायचं। आज पोलीस प्रशासनावर पहिला ताण आहे, परत ते ट्रॅफिक जाम होणार, ट्रॅफिक पोलिसांवर ताण येणार, पोलीस स्टेशनवर ताण येणार। राहिलं त्या रोडला मोठमोठे हॉस्पिटल आहेत आणि त्या रोडने जाणारे अँब्युलन्स आहेत, तर नागरिकांच्या हिताचं काम करावं, नागरिकांना त्रास होईल हे आम्हाला मुळीच आवडत नाही। त्यामुळे गर्दी आम्ही काय आणली, पण मतदार आमच्या पेटीत तर गर्दी दाखवणार आहे। प्रामुख्याने दर्जेदार शिक्षण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आरोग्याकडे जास्त भर द्यायचंय। मागील काळात 2017 मध्ये आम्ही सुसज्ज असं स्वर्गीय राजीव गांधी दवाखान्याची सुसज्जता केलेली आहे, सर्व सुविधा पुरवलेल्या आहेत, पण आता अजून आम्हाला तिथं महिलांसाठी आयसीयू, जे डिलिव्हरी महिला झालेल्या आहेत, सिझरिंग वगैरे झाले, एखाद्याला आयसीयू लागलं तर तिथं मग महिलांसाठी बाळासाठी आयसीयू पाहिजे। एनआयसी ची सोय आहे, पण इमर्जन्सी सिझरिंग आलं तर त्याच्यासाठी आयसीयू ची आणि ऑक्सिजनची जी सुविधा आहे ती राहिलेली आहे, ती आम्हाला आता पुढच्या काळात करायची आहे। आणि मेन महिला सक्षमीकरण आणि युवकांना युवतींना आपल्याला रोजगार कसा देता येईल याच्यावर प्रामुख्याने आमचं लक्ष राहील, कारण की आपल्या लाईट हाऊस मध्ये 125 कोर्सेस आहे। फक्त आपल्याला जनजागृतीकरण करायचं आणि लोकांना जास्त त्यांच्यापर्यंत रोजगार आणून द्यायचं, ही सुविधा आमच्या पुढचा ध्येय असेल 5 वर्षाचा। आता आमच्या पॅनल मध्ये अ गटामध्ये हनीभाई शेख आहेत, अ गटामध्ये अविनाश दादा आहेत, ब गटामध्ये हनीभाई शेख त्यांच्या मिसेस आहेत आणि ड मध्ये विशाल भाऊ मलके आहेत आणि मी ग गटामधले अश्विनी दानिल लांडगे आहे। काय झालं की आपण पहिले पण एक टायमाला 2017 मध्ये निवडून आले होते, आता महत्त्वाचं काय राहिलेलं, महत्त्वाचं काय काम? आपल्या प्रभागामधले जे शाळा आहेत प्रामुख्याने त्याला महत्त्व देणं फार गरजेचं आहे, कारण गेल्या 2017 मध्ये मी जेव्हा निवडणूक लढले होते तेव्हा मला कालावधी 3 वर्षाचाच मिळाला। त्यानंतर कोविडचा काळ लागल्यामुळे मला प्रभागातील शाळांचं डेव्हलपमेंटवर जास्त लक्ष देता आलं नाही, कारण की निधीचा प्रॉब्लेम होता आणि गव्हर्नमेंटकडनं असा रूल्सच होता शासनाचा की आपण सध्या तरी जे ह्याचे काम आहेत, बिल्डिंगचे काम आहेत, आपण करू शकत नाही, फक्त भौतिक गरजा जी आहेत त्या निधी देत होते त्यावेळेस। सगळ्या शाळांमध्ये आम्ही ग्राउंड शाळेचे बजेट लावले होते, पण कोविड काळामध्ये आमच्याकडे ते सगळं लेखी आहे। बजेट बुक मध्ये आम्ही तो बजेट आणलेला, सर्व शाळांमध्ये क्रीडांगणासाठी आम्ही 10 लाख रुपये आणले होते, पण तोंडाला लगेच कोविड आल्यामुळं आम्ही ते क्रीडांगण करू शकलो नाही। थोडे काम क्रीडांगणचे झाले, सगळ्या शाळेमध्ये त्याच्या कामं पण केले गेले, पण कोविड लागल्यामुळे ते कामं। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।